जरूरतमंदों को राहत, ऐना, रणकोल और दाभोण गांवों में जीवनावश्यक वस्तुओं का वितरण। जिला पालघर के डहाणू क्षेत्र के ऐना, रणकोल और दाभोण गांवों में दिव्यांग, निराश्रित, विधवा तथा आर्थिक रूप से कमजोर परिवारों को सहायता प्रदान करने हेतु जीवनावश्यक वस्तुओं के किट का वितरण किया गया। इन किटों में चावल, गेहूं का आटा, दाल, चीनी, नमक और साबुन जैसी रोजमर्रा में उपयोग होने वाली आवश्यक वस्तुएं शामिल थीं। इस मानवीय पहल का नेतृत्व सामाजिक कार्यकर्ता विलास सुमड़ा ने किया। कार्यक्रम को सफल बनाने में गोवणे, ऐना, रणकोल और साखरे क्षेत्र के कार्यकर्ताओं ने उत्साहपूर्वक सहयोग दिया। वितरण के दौरान नवश्या काटेला, हर्षला सुमड़ा, गोवणे, विकास करमोड़ा, नितिन धड़पा, रामू भावर, वणई, जानू पिलेना, अनिल पिलेना, ऐना, अविनाश सुतार, नवश्या शेलका, रणकोल और जया ताई दुबला, साखरे ने सक्रिय भूमिका निभाई। आयोजकों ने बताया कि जिला पालघर के ग्रामीण और आदिवासी बहुल क्षेत्रों में कई परिवार आर्थिक तंगी का सामना कर रहे हैं। ऐसे जरूरतमंद परिवारों को बुनियादी जीवनोपयोगी वस्तुएं उपलब्ध कराना ही इस पहल का प्रमुख उद्देश्य है। उन्होंने भविष्य में भी इसी प्रकार के सामाजिक उपक्रमों को और व्यापक रूप से संचालित करने का संकल्प व्यक्त किया। मी विलास सुमड़ा, राहणार गोवणे, आज रणकोळ या ठिकाणी सिलकापाडा एकदम म्हणजे मेन रस्त्यापासून अतिदुर्गम भाग आहे आणि बरंच अंतर आहे। एखादा इमर्जन्सी पेशंट असेल तर त्यालाही मेन रस्त्यावर जाण्यासाठी अर्धा तास का जास्त म्हणजे टाइम लागणार आहे। अशा परिस्थितीत आज आम्ही रणकोळ सिलकापाडा येथे आहोत। आज हे वृद्ध जे कुटुंब आहे, बाबा नाव तुमचं काय? सिल्का ना, हाल्या लाडक्या सिल्का आणि त्यांच्या पत्नी यांना एकही मूलबाळ नाही, ते निराधार आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी येऊन एक जीवनावश्यक वस्तू म्हणून तांदूळ, पीठ, साबण, डाळ, साखर ह्या जीवनावश्यक वस्तू म्हणून एक छोटासा आधार देऊन त्यांचे एक आधार देतोय म्हणून एक छोटं दादा हात लावा तुम्ही एक फोटो घ्या। मी विलास सुमड़ा, राहणार गोवणे, माझे गोवणे गावचे म्हणजे सहकारी, साखराचे सहकारी जयाताई दुबळा आणि हे दाभोणचे ग्रामस्थ मगन दादा सिरोंदे। आज आम्ही दाभोण या ठिकाणी एक थोडा आधार म्हणून वृद्ध, निराधार, अपंग या व्यक्तींना आपल्या ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, दैनंदिन जीवनामध्ये ज्या गरजा आहेत, उदाहरणार्थ तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, साबण, साखर अशा जीवनावश्यक वस्तू देऊन निराधार, अपंग आणि त्यातल्या त्यात ह्या विधवा बाई आहेत, त्यांना एक छोटासा आधार म्हणून आम्ही हे धान्याचे किट देत आहोत। विलास सुमड़ा, आज ऐना या ठिकाणी आम्ही आहोत। आज या ठिकाणी ऐना ग्रामस्थ, माझे सहकारी, या ठिकाणी वृद्ध आणि शंकर बारगा म्हणून त्यांचे नाव आहे, ते निराधार आहेत। या ठिकाणी आज त्यांना आम्ही जीवनावश्यक वस्तू तांदूळ, पीठ, डाळ, साखर, साबण अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक छोटासा आधार देण्याचा प्रयत्न करतोय। मी विलास सुमड़ा, रणकोळ सुतारपाडा या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी आणि वणई ऐना रणकोळ गावचे ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांचे पती अविनाश सुतार आज रणकोळ येथे आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे वृद्ध, निराधार, अपंग म्हणून त्यांना जीवनावश्यक वस्तू देण्याचा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे। या प्रयत्नातून आम्ही जीवनावश्यक वस्तू म्हणजे तांदूळ, पीठ, डाळ, साखर, साबण अशा जीवनावश्यक वस्तू देऊन आज या ठिकाणी आपल्या विधवा महिला आहेत,
निराधार आहेत, त्यांचे छोटे 2 मुले आहेत, त्यांच्या घरामध्ये कमावणारा एकही व्यक्ती नाही, म्हणून त्यांना आम्ही हे जीवनावश्यक वस्तू देऊन एक छोटासा प्रयत्न करतोय. मी विलास सुमडा, राहणार गवणे. माझे सहकारी आहेत वणई आणि गवण्याचे दादा आणि साखरेच्या माझे सहकारी जयाताई. आज आम्ही रणकोळ या गावी आहाडीपाडा या ठिकाणी आहोत. एकदम अतिदुर्गम भाग. म्हणजे सांगायचं झालं तर एखादा रात्रीच्या इमर्जन्सी असेल, एखादा पेशंट असेल, तर त्याला मेन रस्त्यावर जाण्यासाठी त्यांना जवळजवळ एक अर्धा तास तरी लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आईचं नाव काय सांगितलं? चंपी आहाडी. आणि आज त्यांच्या सून आहेत, तर ह्यांचे चंपी आहाडी आईचा पण नवरा वारलेला आहे आणि ही सून म्हणून त्यांचाही नवरा वारलेला आहे. अशा हालाकीच्या परिस्थितीत आम्ही थोडा एक आढावा घेतला. परिस्थिती म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या पाड्यामध्ये राहतो. आणि रणकोळ या आहाडीपाडा या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत. त्यांच्यापर्यंत आम्ही जीवनावश्यक वस्तू, जे काही तांदूळ, गव्हाचं पीठ, साबण, त्याच्यानंतर डाळ, साखर, अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक छोटासा आधार देण्याचा प्रयत्न आमच्या हातून झालेला आहे. तर हे आई, आम्ही तुम्हाला थोडं चावल ना काही गव्हाचं पीठ, ना काही साबू, ना काही साखर, ना डाळ देत आहोत. आज आम्ही ऐना खिंडीपाडा या ठिकाणी येण्याचे ग्रामस्थ आणि माझे सहकारी मित्र ऐना या ठिकाणी आहोत. आज या ठिकाणी आमच्या दादांचे नाव काय? विलास विलास दौडा हे अपंग स्थितीमध्ये आहेत. त्यांना व्यवस्थित दिसत नाही आणि त्यांच्या घरामध्ये कोणीही कमावतं नाही. अशा परिस्थितीत आम्ही त्यांना एक जे जीवनावश्यक वस्तू आहेत, तांदूळ, गहू, डाळ, साखर, साबण, अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक छोटासा आधार देण्याचा प्रयत्न करतो. तर हे त्यांच्यासाठी, त्यांच्या घरासाठी दादा हात लावा, किट आम्ही देत आहोत.